नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आज मी जिला भेटणार आहे ना ती अगदी भावली सारखी आहे, गोड गोजिरी नाजूक साजूक, तिला खेळायची खूप आवड आहे आणि तिचं नाव आहे निधी। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा। हाय, येस, तुझं नाव काय आहे? निधी। आणि तू कुठल्या शाळेत जातेस? ओंकार कुल। ओंकार कुल, वाव हाऊ कूल, तिच्या शाळेचं नाव ओंकार कुल आहे, मस्त। आणि तुझ्या फ्रेंड्सची नावं काय आहेत? सानी लिद्दी दूध। आणि मला सांग, मॉन्स्टर म्हणजे काय असतो गो? मॉन्स्टर मी असते। मॉन्स्टर म्हणजे मी असतो? हो, आणि काय करतो तो मॉन्स्टर? घाबरतो। कोणाला घाबरतो? मला। मॉन्स्टर हिला घाबरतो, बाप रे। मग तो मॉन्स्टर आला होता का इकडे? हा। आणि मग काय बोलला तो तुला? पट्टे दिला। काय दिला? पट्टे। फटका दिला मॉन्स्टरनी? तू मॉन्स्टरला दिला का मॉन्स्टरनी तुला दिला? मस्ताने। मग तू काय केलं? घाबरली। तू घाबरली? आणि कसा दिसत होता तो मॉन्स्टर? त्याचा कलर कसा होता? ब्लॅक कलर। ब्लॅक कलर। आणि त्याचे आईज कुठच्या कलरचे होते? ब्लॅक कलर। ब्लॅक कलर। आणि तुझ्याकडे मॉन्स्टर आला आणि त्याचं ब्लॅक कलरचे आईज होते आणि तो पण ब्लॅक कलरचा होता? आणि त्यांनी कपडे काय घातले होते? तो ब्लॅक घातले होते। ब्लॅकच कपडे घातले होते त्यांनी। आणि त्याचं नोज कुठल्या कलरचं होतं? येलो। येलो। ओके, हिच्याकडे एक मॉन्स्टर हिला भेटायला आला होता, त्याचे डोळे ब्लॅक होते, कपडे ब्लॅक होते, पण नोज मात्र येलो होतो। आणि इयर्स कुठल्या कलरचे होते? ब्लॅक कलरचे। ब्लॅक कलरचे, सगळं ब्लॅक होतं, फक्त नोज त्याचं येलो होतं, राईट? मग तू त्याला खायला प्यायला काही दिलंस की नाही मॉन्स्टरला? मी खायला दिलं पण तू नाही बोलला। आणि तुला काय आवडतं खायला? मला पिझ्झा आणि डाळ भात आवडतं। अरे वा, मस्त। तुला घरी जेवायला आवडतं का हॉटेलमध्ये जेवायला आवडतं? हॉटेलमध्ये। आणि काय खातेस तू हॉटेलमध्ये जाऊन? डोसा। डोसा आवडतो तुला? आणि डोस्या बरोबर काय खायचं असतं? मम्मा बनवते ते। अच्छा, डोसा बरोबर मम्मा जे भरवते ते खायचं असतं, नाईस। आणि तू मॉल मध्ये गेलीस की काय करते? खेळते। आणि ही तुझी फेवरेट टॉयज आहेत? हा। काय नाव आहेत त्यांची सांग? डोरेमोन आणि आणि सगळेच टॉयज आहेत। सगळेच टॉयज आहे। हिचं नाव एंजल आहे का? हा। हो। आणि हा टोबी आहे, हा कोण आहे? हा टोबी आणि हा कॅट आहे। कॅट आहे। आणि हा इथे टायगर का इथे ठेवलाय? हा टायगर आहे? हा बघ टायगर, हा कसा करतो आवाज? बाबा। आणि हा टायगर आहे? ओके, हा टायगर आहे आणि हा भव भव करतो, म्हणजे ह्याचं नाव टायगर आहे का हाच टायगर आहे? हा टायगर आहे। ओके, हा टायगर आहे आणि हिचा टायगर भव भव करतो। आणि तो एलिफंट कसा आवाज करतो? कसा? जोरात आवाज करतो। आणि त्याची सोंड कशी करते दाखव? अशी। ओले बापले। आणि तो सोंडेनी काय करतो ग? स्मेल येतो। स्मेल करतो सोंडेनी। आणि तो उचलतो का लहान मुलांना असं? आणि तुला उचललं होतं? हिला कधी हत्तीने उचललं? हा, तू कधी बघायला गेली होती हत्ती? कुठे बघितला तू? गावाला बघितलं काय पण। हिच्या गावाला हत्ती आला होता आणि त्याने तुला उचलून घेतलं? आणि मग काय केलं? मी घाबरली परत घाबरलीस? आणि मग काय केलं? हत्तीने मला चावलं। हत्तीला चावला? आणि किती दात होते हत्तीला? त्याचे दात तुटले। आणि तो हत्ती हिला चावला आणि हत्तीचे दात तुटले आणि त्याला सगळे दात होते। वाव। आणि मग त्या हत्तीचं नाव काय होतं? हत्ती। हत्तीचं नाव हत्ती होतं। ओके। आणि मग तू गावाला हत्तीकडे कशाला गेलीस? त्याने का उचलून घेतलं तुला? नाही, मम्मा बोलली चल। अच्छा, मम्मा बोलली चल म्हणून तू? मग मम्माला नाही उचललं हत्तीनी? नाही। तुला का उचललं? मम्मा बोलते तुला
उचल. ही गावाला गेली होती, तिथे तिला हत्ती भेटला. हिच्या आईने सांगितलं की हिला उचल आणि तो हिला चावला आणि त्याचे सगळे दात पडले. काय इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मग बाबा कुठे होते, आप्पा कुठे गेले मग तेव्हा? घरी. तू आप्पासाठी कुठलं गाणं म्हणते? लिंबुलीचा. म्हण ना. लिंबुलीचा झाला मागे संद झोपला दपाय आज पाला पाला झाला झोप खाता येत नाही. अरे मी झोपून गेले. किती छान गाणं म्हटलंस तू. तुला कुठल्या डान्स करायला आवडतं सॉन्ग वरती? कुठलं सॉन्ग आवडतं? सप्ता फाटच आवडतं फक्त. हो मी म्हणू, तू डान्स करशील? हा 1 2 3 स्टार्ट. स्वैग से करेंगे सबका स्वागत. मस्त. तू पिक्चर बघतेस का ग? हा कुठला मूवी आवडतो तुला? अंतल. हो. आणि हिरो? त्यासाठी मी घाबरते. आणि हिरोईन? बघते. हिरोईन बघते. ओके. आणि पिक्चर? आणि थिएटरमध्ये जातेस? हो. आणि काय खातेस थिएटरमध्ये? डोसाच खाते. डोसाच. पिक्चरमध्ये पण ती डोसाच खाते. आणि प्यायला काय आवडतं तुला? ज्यूस आवडतं. ज्यूस. कुठचं ज्यूस? व्हाईट. व्हाईट. तिला व्हाईट ज्यूस प्यायला आवडतं. नाईस. तू मोठी झाल्यावर कोण होणार आहे सांग मला? काय बनायचंय तुला? डोसा बनणार. डोसा. बेस्ट आन्सर एव्हर. हिला मोठं झाल्यावरती डोसा बनायचंय. मी आतापर्यंत डॉक्टर ऐकलं होतं, इंजिनियर ऐकलं होतं, किंवा एका मुलीने मला सांगितलं होतं की मला बस मधली ताई बनायचंय, एकीने सांगितलं होतं राधा बनायचंय, पण मला डोसा बनायचं. एवढं इंटरेस्टिंग उत्तर हे पहिल्यांदा मिळालंय. आम्ही खूपच एक्साइटेड होतो तुम्हाला भेटण्यासाठी, कारण तुमचं सिलेक्शन कसं झालं ते मला जाणून घ्यायचंय. आमचं सिलेक्शन झालं. आम्ही ॲक्च्युली तुमचा प्रोग्राम बघतोच डेली आणि स्पर्शवात्सल्याचा @gmail.com त्याच्यावरती आम्ही ईमेल केला. अरे वा, तुमच्या लक्षात आहे. हो. स्पर्श.वात्सल्याचा@gmail.com. सुपर. तर त्याच्यावरती आम्ही आमच्या मुलीचे फोटोज व्हिडिओ शेअर केले होते आणि आम्हाला क्विकली रिस्पॉन्स पण आला 1-2 दिवसामध्ये. सो मस्त. दॅट वॉज अ कॉन्सिक्वेन्स. नाईस. त्यामुळे तुम्ही सुद्धा आम्हाला नक्कीच स्पर्श.वात्सल्याचा@gmail.com वरती तुमच्या मुलांची माहिती, फोटो आणि व्हिडिओ पण व्हिडिओ सुद्धा पाठवा. येस. तुम्हाला कसं वाटतं? ऍक्च्युली मला फार इच्छा होती की माझी मुलगी कधी ना कधीतरी TV शोमध्ये यावी, तर माझी आज ही इच्छा पूर्ण झाली. म्हणजे फक्त तिने यावं का तुम्ही तिघांनी यावं? ऍक्च्युली फक्त मी असं नाही, माझी इच्छा होती की फक्त तिने यावं, पण त्या निमित्ताने आम्ही तिघं पण आणि प्लस आमची फॅमिली पण आज येणार आहे. आय नो. आणि कसं होतं, इतके दिवस तुमची मुलगी म्हणून तिची ओळख होती. कदाचित या कार्यक्रमानंतर अरे निधीचे आई बाबा असं म्हणून कदाचित आई आणि आप्पा. आप्पा का म्हणते तुम्हाला ती? तुम्ही साऊथ इंडियन आहात का? आप्पा आमच्यासाठी पण शॉकिंग आहे. का म्हणजे कारण की जनरली महाराष्ट्रीयन सगळे पप्पाच बोलतात, पण ती मला आप्पा बोलते. आय डोंट नो का, पण तिचा फर्स्ट वर्ड तिच्या लाईफचा, तिला आम्ही आतापर्यंत कोणतीही ट्रेनिंग दिली नाही की तिने मला काय बोलावं. तिचा फर्स्ट वर्ड तिच्या लाईफचा आप्पा होता. सो आय एम सो मच हॅपी की ती मला आप्पा बोलते. तुम्हाला काय मुलगी हवी होती का मुलगा? मला मुलगीच हवी होती, बट सगळेजण बोलायचे की तुला मुलगा होणार, पण मी बोलायची अरे नाही, मुलगी झाली तर तिला व्यवस्थित तयार वगैरे करता येईल. बट मग नशीब ते मला खूप एवढं आवडलं ना की जेव्हा डॉक्टर बोलले की मुलगी झाली, तर म्हटलं बरं झालं. मला मुलगीच पाहिजे होती. नाव डिसाईड आता सगळे म्हणत होते मुलगा होणार मुलगा होणार, आणि तुम्हाला वाटत होतं की मुलगी व्हावी, तर नाव वगैरे काही नावावरून पण फार कॉन्ट्रोवर्सी होती आमच्यामध्ये. काय तुमच्या दोघांमध्ये? कारण पण तुमचं लव्ह मॅरेज आहे ना? येस. बट ऑफकोर्स लव्ह मॅरेज आहेच ऑब्व्हियसली. बट त्याच्यामध्ये नावाचं असं झालं की ही झाली बॉर्न अमोशाची, आणि कसं झालं ही पण अमोशाची आहे. आय मीन बोथ मदर अँड डॉटर अमोशा. तर मी म्हटलं की अमोशा आहे, तर आय मीन अमोशाची जनरली आपण महालक्ष्मीची पूजा करतो अँड ऑल दिस थिंग. तर ऑब्व्हियसली की तिचं नाव याच्यावरूनच आलं पाहिजे की ज्याच्यामध्ये लक्ष्मीचं काय तर निधी, आय मीन जे लक्ष्मीचंच एक नाव बोलू शकतो आपण. तर ते मी तिला ठरवलं की ते तिला देऊया. तुम्हाला काय ठेवायचं? मला तिचं नाव नताशा ठेवायचं होतं, जेणेकरून मी तिला म्हणजे शॉर्ट नेममध्ये नट्स बोलेन.
नट्स त्यामुळे ना मी खूप म्हणजे आमचं त्यात खूप चाललेलं की नाही मला नताशा ठेवायचं आहे, बट नाही, कारण का ते तेव्हापासूनच नाही, मला जे ठेवायचे तेच मी ठेवणार. शेवटी ते निधीच झालं. खूप मस्त गप्पा मारतोय आपण, पण हिला तुम्ही किती ओळखता किंवा हिच्याविषयी किती माहिती आहे हे मला रॅपिड फायर राऊंड मधनच कळणार आहे. तर तयार आहात दोघं जण? हा, आपण बाबांपासून सुरुवात करूया. पहिल्या बर्थडेला जो केक आणला होता त्याच्यावरती काय डिझाईन होता आणि फ्लेवर काय होता? पहिला जो बर्थडे होता तिचा फर्स्ट बर्थडे, त्यावेळेला डिझाईन होती तिचा बेबी डॉल आणि चॉकलेट फ्लेवर होता. बरोबर आहे आई? हा, एकदम परफेक्ट. निधीची आवडती 5 फळं कुठली? फर्स्ट ॲपल, सेकंड तिचं आहे चेरी अँड बनाना अँड फोर्थ वन कोणतं आवडतं बेटा? आय मीन कन्फ्यूज. ग्रेप्स. ओके. हिच्याकडे एकूण किती खेळणी असतील? पुष्कळ. आय अंदाजे. मीन तिचा पूर्ण बेडरूम भरून जाईल एवढी तिची खेळणी आहेत. तुमच्या दोघांच्या साखरपुड्याची तारीख सांगा. माय गॉड, 11 डिसेंबर 2011. परफेक्ट. बघा आमच्या लक्षात आहे, थोडंफार आहे, कुठेतरी ठेवलंय कोण्यामध्ये माझ्यासाठी. नाही चांगलंच आहे, ते फक्त दाखवत नाहीयेत तुम्हाला. भावना समजून घेत नाहीत. ओहो, भावना समजून घेते, ह्याच्यावर काय म्हणणं आहे? कधीतरी दिसल्यावर काय फरक पडत नाही. असं काय म्हणजे संपलं, खलास. मीडिएटर असाल तर ऑफकोर्स बोलणं तर जरुरी आहेच. चान्स वरती डान्स म्हणतात तर. पण तरी काय वाटतं तुम्हाला, बाळ झाल्यानंतर बदललं काय रिलेशन? प्रेम वाढलं. आय मीन दोघांमधलं ऍक्च्युली बॉन्डिंग खूप वाढलं. तिची केअर करणं, सगळं काही करणं हे दोघं डिसाईड करून करतो. आता अगदी सोपा प्रश्न, निधीचे कान कधी टोचले? तारीख? वाव आई. तुम्हाला काय वाटतं? मला माहितीये. सिरियसली आय डोंट नो. आय मीन सांगा. तिचे ना 15 फेब्रुवारी. आईसाठी रॅपिड फायरचा पहिला प्रश्न आहे. निधीनी पहिल्यांदा जे कपडे घातले होते त्याचा कलर कोणता होता? ऍक्च्युली पहिल्यांदा बाळाला तर ते बांधतात, त्यामुळे तो निळा कलरचा कपडा म्हणजे तो हे होता. आणि तो फोटोमुळे लक्षात राहतो ना काय. हा. तर अजूनही फोटो आहेत त्यात निळ्या कलरचा, त्याचे अजून भरपूर फोटो आहेत, त्यामुळे ते मला माहिती आहे की तो निळ्या कलरचाच आहे. तिचं पहिलं खेळणं? आम्ही जेव्हा हॉस्पिटलमधनं आलो तेव्हा तिला माझ्या धीरांनी छोटे टॉईज आणले होते 4, ते तिचे पहिलं खेळणं आहे. निधीचं आत्ताचं वजन किती? 17 kg. नाईस. हिला तुम्ही पहिल्यांदा कधी मारलं होतं? असंच मारते. रोजच मारते. पहिल्यांदा काय घडलं होतं? ती ॲक्च्युली खूप मस्ती करते आणि सरळ उठून बाथरूममध्ये पाण्यात खेळत असते, त्यामुळे त्याच्यासाठी मी तिला मारलं. तुम्ही रोजच मारताना किती मज्जाच आहे ना. हा ना, ती केव्हा पण बाथरूम मध्ये जाते ना, पटकन बाहेर येत नाही. तिला ओरडावंच लागतं, निधी बाहेर आहे, निधी बाहेर आहे, तरी पण नाही ना. मग एक दिली ना तर पटकन बाहेर येते. असं आहे ते. ती पहिल्यांदा शाळेत गेली तो दिवस कुठला होता? तारीख आठवतीये का? 15 जून 2017. खूप गोड आहे ही आणि मस्त बोलली. आई बाबांनी सुद्धा खूप छान छान किस्से सांगितले. आणि आता मी तुमच्याबरोबर जे माध्यम खेळणार आहे त्याला म्हणतात होय किंवा नाही. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन, त्याची उत्तरं तुम्ही होय किंवा नाही मध्ये देऊ शकता. तुमच्या सायन्स दाखवा. निधी मैदानी खेळ खेळते का? ओके, सगळ्यांचंच म्हणणं होय आहे, त्यामुळे ह्याच्यावर वेगळी प्रतिक्रिया नाही. निधीला सामाजिक सिनेमे दाखवले जातात का? आई बाबा? होय. नाही 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 नाही. निधीनी खेळताना तुमच्यापैकी कोणाला घोडा घोडा बनवलंय का किंवा कांदे बटाटे केलंय का? काय सांगा तुम्ही प्लीज. निधी खूप मेन म्हणजे हट्टी आहे खूप, आणि ती कांदे बटाटे ते हे तर खूप वेळेला खेळते आणि घोडा घोडा पण खूप वेळेला खेळते. पण ते तर साखरेचं पोत आहे. हो की नाही? खूप हट्टी आहे ती. हो बोलते. आणि निधीला एक जण ओरडतो आणि दुसरं सावरून घेतो असं तुम्हाला बघायला मिळतं का? तुम्ही बोलणार? बोला. ती घरी आली आमच्या की तिची मम्मी तिला ओरडते, पण पप्पा तिचे सावरून घेतात खूप. तिला सांगते ती कधी कधी आम्हाला.
काकू तुम्हाला काय बोलायचं आहे तिच्याविषयी? काय वाटतं निधी कशी आहे? नाही, लहान मुलं मोस्टली हट्टीच असतात, पण ती आहे हट्टी, पण थोडी शांत आहे, पण रिद्धीबरोबर फार मस्ती करते आणि तिला दीदीच पाहिजे असते खेळायला. म्हणजे त्याच्यामुळे रिद्धी आणि निधी. निधी, असं, हा, दोघांचीच जोडी आहे. फार खेळते तिच्याबरोबर. आणि तू सांग तू सांग, कशी आहे तुझी बहीण? सिस्टर? चांगली आहे, पण ती मला आवडते. मी तिची लय आठवण काढते. हो ना. मी आणि स्कूलमध्ये पण काढते, पण माझ्या स्कूलमध्ये दिसत नाही. तुम्ही एकाच स्कूलमध्ये? हो. आणि तुमच्या फ्रेंड्स पण, मैत्रिणी वगैरे सगळ्या एकत्र येतात? हां, आणि काय खेळता तुम्ही? काय पण खेळतो. मेकअप पण ती टीचर ओरडते आणि सांगते अभ्यास करायला. हो. आणि तुला निधीची कुठली गोष्ट आवडते? निन्नीची कुच्ची पण आवडते. आणि कुठली नाही आवडत? ती बोलेल घोडा घोडा तर मला नाही आवडत. तर खूप छान गप्पा मारल्यात तुम्ही सगळ्यांनी. आता आपण एक गेम खेळणार आहोत आणि या गेम मध्ये बघूया मम्मी का आप्पा कोण हिला जिंकून देणार आहे झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आता आपण एक कलरफुल गेम खेळणार आहोत. तुमच्या समोर काही मणी आहेत आणि कंटेनर्स ठेवले आहेत. तर टूथपिकनी तुम्ही तो मणी उचलायचा आणि एका कंटेनर मध्ये ठेवायचा. एका कंटेनर मध्ये एक कलर करायचा आणि मिनिमम 6 मणी तरी ठेवायला पाहिजेत. आणि ट्विस्ट असा आहे की हे सगळं तुम्हाला डाव्या हाताने करायचं आहे. तुमच्यापैकी कोणी लेफ्टी आहे का? नाही ना, मग बेस्ट आहे. आणि यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटं आणि तुम्ही हिला जिंकून देणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. ये, तुला काय वाटतं कोण जिंकणार, मम्मा की पप्पा? ओ बाबा, आता तुम्हाला चॅलेंज केलेलं आहे दोघींनी मिळून. नक्कीच. त्या एका टीम मध्ये आणि आप्पा एका टीम मध्ये. Yes. यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटं. डाव्या हाताने मणी ह्याच्यामध्ये जमा करायचे. एका कंटेनर मध्ये एक कलर. ओके. मॅक्झिमम मणी मॅक्झिमम पॉइंट. सुरू करूया? येस. आर यू रेडी? युअर टाइम स्टार्ट्स नाव. व्हेरी नाईस. आई पुढे गेली. बाबा लवकर. एक मिनिट राहिलंय. आणि आपण बघतोय की आईनी प्रत्येक कंटेनर मध्ये 6 मणी टाकलेत आणि बाबांचा फक्त एकच कंटेनर भरला, त्यामुळे आई जिंकली आणि मम्मीनी निधीला जिंकून दिली आहे झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. तर ही होती छोटीशी निधी आणि तिच्या आई बाबांनी आमच्याशी संपर्क केला आणि ती या कार्यक्रमामध्ये आज येऊ शकली तुमच्या समोर. तर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा तर आम्हाला नक्की ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.